नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने विभिन्न मुद्दों पर राज्य और केंद्र सरकार पर तीखा हमला बोला। विधान परिषद चुनाव में कथित मतदाता पड़वा पड़वी को लेकर उन्होंने कहा कि भाजपा का उम्मीदवार अभी तय नहीं हुआ है, इसलिए राजनीतिक हलचल जारी है। उम्मीदवार घोषित होने के बाद स्थिति स्पष्ट हो जाएगी। बकरी ईद के दौरान कल्याण में हुए तनाव पर वडेट्टीवार ने आरोप लगाया कि देश में लगातार ध्रुवीकरण का माहौल बनाया जा रहा है। उन्होंने कहा कि हिंदू मुस्लिम के नाम पर तनाव पैदा कर जनता को असली मुद्दों से ध्यान भटकाया जा रहा है। म्हणजे आता हा देश मध्ये हे जे काही वातावरण ध्रुवीकरण धार्मिक तेढ हे आता यांचा धंदाच झालेला आहे तो। हा म्हणजे या सरकारचा मला वाटतं की यांनी जाहीरनाम्यातच टाकायला पाहिजे। कशाला संविधानाची भाषा करायची? म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सातत्यानं सुरू आहे, त्यांचे मंत्री फार असंवेदनशील आहेत। त्यांना काही त्या पदावर राहून शपथ घेतली त्या शपथेचा भंग ते करत आहेत। अशा सरकारमधून काय अपेक्षा ठेवायची आणि अशा लोकांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? ज्यांना हिंदू मुस्लिम हा लोक जनता महागाईनं त्रस्त आहेत, लोकांना हा पूर्ण डिझेल पेट्रोलमुळे त्रस्त आहेत। हे सगळं असताना यांना तेवढं याच्यावर पडदा काय टाकायचं? तर मग असा तणाव निर्माण करायचा आणि जे आवश्यक किंवा महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल द्यायची। हा राजरोसपणे यांचा धंदा आहे। म्हणजे जनतेच्या भावना भडकवायच्या, तणाव निर्माण करायचा, राजकारण करायचा आणि लोकांना मारायचा। पेट्रोल डीजल की कीमतों और संभावित ईंधन संकट पर उन्होंने केंद्र सरकार को घेरते हुए दावा किया कि आने वाले समय में डीजल 150 रुपए और पेट्रोल 170 रुपए प्रति लीटर तक पहुंच सकता है। उन्होंने कहा कि किसानों को आरसी बुक देखकर डीजल देने की स्थिति तुतवड़े का संकेत है। चुनाव आयोग पर निशाना साधते हुए वडेट्टीवार ने आरोप लगाया कि आयोग भाजपा के पक्ष में काम कर रहा है। वहीं मराठा आरक्षण और मनोज जरांगे पाटिल के आंदोलन पर उन्होंने कहा कि सरकार केवल घोषणाएं कर रही है, लेकिन अमल नहीं हो रहा। कर्नाटक नेतृत्व परिवर्तन के मुद्दे पर उन्होंने कहा कि अंतिम फैसला हाईकमान लेगा। 5-7 काय टप्प्याटप्प्याने पुढच्या महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये 150 रुपये डिझेल झालेला दिसेल, 170 रुपये पेट्रोल झालेला दिसेल। कारण तेच ते काय सांगू आता, एकदा सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं देश चालवला जात आहे, हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे। देशातील गरीब माणूस, देशातील मध्यमवर्गीय माणूस हा मरणारच आहे। याला मारायसाठीच हे सरकार आलेलं आहे। असं जरांगे पाटील आंदोलन करतायत वारंवार, सरकार तरी कुठं पाहत आहे? काय झालंय आतापर्यंतच्या आंदोलनातून? यांनी वाटाण्याच्या औषधात लावल्या ना, हो म्हणायचं, द्यायचं नाही, जी.आर करायचे, अंमलबजावणी करायची नाही। त्यामुळे त्यांनी त्यांचा जो विषय आहे तो घेऊन ते लढत आहेत। आमचा विषय घेऊन आम्ही लढू। फक्त एवढंच आहे की जरांगे पाटलांना आमचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीचं मागतो त्यावेळेस तुम्ही काही बोलू नका, तुम्ही मराठ्याचं मागताय त्यावेळेस आम्ही बोलणार नाही। सरकारकडे आहे कुठे द्यायला? तेवढं झोडी रिकामी झाली आणि त्यांची तिजोरी रिकामी झाली आहे। लूट करून खाल्लंय सगळं। तर राहिलं काय शिल्लक द्यायला? कोणालाच द्यायला नाही आहे आणि ते देऊ शकत नाहीत। तर राहिला आता मागून तरी उपयोग काय? आम्ही ओबीसी म्हणून मागतो आहोत आणि ओबीसीचं तर रिझर्वेशन मध्ये ओपन मध्ये ओबीसीला संधीच ठेवली नाही, तो जी.आरच काढलाय। म्हणजे आता 85-90% लोकांना 50% आरक्षण, उरलेल्या 15% लोकांना 50% आरक्षण, अशी परिस्थिती तर आणून ठेवली आहे। त्यामुळे त्यांना काय भेटणार आहे आणि आम्हाला काय भेटणार आहे?